जर कोणी षडयंत्र रचलं असेल तर त्याचा बिमोड केल्याशिवाय आम्ही सुद्धा स्वस्त बसणार नाही। आज आयुक्त आमच्या समोर बोलले की आम्ही या ज्या बाबतीत जे कोणी जबाबदार असेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई ज्या काही गोष्टी त्यांच्या प्रशासकीय याच्यामध्ये तर ती कारवाई करायची त्यांनी आश्वासन दिले। जर या 10-15 दिवसामध्ये जर आयुक्तांनी जर या बाबतीत करायचं केलं नाही तर 1 जुलैला आम्ही सर्वजण या ठिकाणी परत आम्ही आयुक्ताच्या दालनात बसून आयुक्तांना आम्ही घेराव घालू। पत्रिकेमध्ये एक नाव आपलं चुकलं, पत्रिकेत मला नाही माहिती पत्रिकेत काय नाव आहे। या ठिकाणी जे उपस्थित आहेत त्या प्रत्येकाचं मी नाव घेतलेलं आहे। शेवटच्या टोकापर्यंत कोणी असतं उल्लेख नसता केला। आजवर तुम्ही बघा जे घटक त्या डायसवर आहेत त्या प्रत्येकाचा मी उल्लेख केलेला आहे। मी कधी चुकलेलो नाही। नेमबे महानगरपालिकेचं आरोग्य विभाग सक्षम करण्यासाठी आज विविध रुग्णालयामध्ये मशिनरी बसवण्यात आल्या आणि त्याचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आलेला। ज्या उद्घाटन सोहळ्यामध्ये आज अनेक खासदार असतील, आमदार असतील, स्थानिक आमदार असतील, मंत्री असतील यांची नावं होती, परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांचं नाव नसल्यामुळे शिवसेना आक्रमक झाली आणि त्याचबरोबर इथल्या बेलापूरचे आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सुद्धा त्या ठिकाणी नाराजी व्यक्त केली। कार्यक्रमाला त्या उपस्थित झाल्या परंतु त्या नाराज होऊन निघून गेल्या आणि त्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा व्यक्त केल्या। या संदर्भात शिवसेनेने सुद्धा नेमबे महानगरपालिकेच्या रुग्णालयाच्या समोर गणेश नाईक यांचं आगमन झालं असता त्या ठिकाणी त्यांनी काळे झेंडे दाखवून त्यांनी त्यांचा निषेध व्यक्त केला आणि याच बरोबर संदर्भात गणेश नाईक यांनी सांगितलं की सदर याबाबत मला काही माहित नाही, जे काय तुम्हाला चौकशी करायची तर महापौरांच्याकडे करा। महापौरांनी सांगितलं की महापालिकेचा जो काही अध्यादेश असतो, जो GR असतो, त्या GR प्रमाणे ती निमंत्रण पत्रिका बनवण्यात आलेली आहे, त्यामुळे तिथे काही आम्ही कमी पडले असं सांगितलं गेलेलं आहे। आणि यानंतर नेमबे महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले आणि संपूर्ण त्यांच्या शिष्टमंडळाने आज नेमबे महानगरपालिकेच्या सचिव यांना घेराव घातला आणि त्यांना विचारलं की कोणता असा GR आहे की ज्यामध्ये या ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री असताना त्यांचं पहिली जी निमंत्रण पत्रिका काढली गेली त्याच्यामध्ये त्यांचं नाव होतं, परंतु दुसऱ्या महापौरांच्याकडे गेल्यानंतर महापौरांच्या विभागाकडून ती पत्रिका बदलून त्या ठिकाणी पालकमंत्र्यांचं नाव गाळण्यात आलं। या संदर्भात त्यांनी घेराव केला। जर आम्हाला 1 तारखेपर्यंत याचा जर का उत्तर आम्हाला योग्य मिळालं नाही तर 1 तारखेला आम्ही आयुक्तांच्या दालनात मात्र त्या ठिकाणी ठाम बसणार आहोत आणि त्याचा निर्णय आणि त्याचं योग्य ते उत्तर आयुक्तांनी द्यावं किंवा पुढचा कुठलाही कार्यक्रम असेल जर त्या ठिकाणी जर का पालकमंत्र्याचं नाव नसेल तर आयुक्तांनी त्या ठिकाणी उपस्थित राहू नये, अन्यथा आम्ही आयुक्तांच्या विरोधात सुद्धा आंदोलन करू असे विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं। यापुढे आता महापालिकेचा प्रशासन काय भूमिका घेतं हे आपल्याला पाहावं लागेल। जर कोणी षडयंत्र रचलं असेल तर त्याचा बिमोड केल्याशिवाय आम्ही सुद्धा स्वस्त बसणार नाही। आज आयुक्त आमच्या समोर बोलले की आम्ही या ज्या बाबतीत जे कोणी जबाबदार असेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई ज्या काही गोष्टी त्यांच्या प्रशासकीय याच्यामध्ये तर ती कारवाई करायची त्यांनी आश्वासन दिले। जर या 10-15 दिवसामध्ये जर आयुक्तांनी जर या बाबतीत करायचं केलं नाही तर 1 जुलैला आम्ही सर्वजण या ठिकाणी परत आम्ही आयुक्ताच्या दालनात बसून आयुक्तांना आम्ही घेराव घालू। मंदा माते आता हे मी बीजेपीला समजायला पाहिजे का बीजेपीच्याच एका आमदारांनी ज्या आमदाराचा तो मतदारसंघ आहे त्या ठिकाणी त्यांना डावललं गेलं आणि मी हे सांगतोय की आज ठिकाणी त्या ज्या हॉस्पिटलसाठी मंदा मात्रेंनी एवढं भरीव काम केलंय, भरीव निधी दिलाय, त्यांना बाजूला ठेवून दुसऱ्यांच्या हातूनच काय गोष्टी करत आहे। माझा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे, मी तर हे बोललोय आणि मी बोलतोय, मला सुद्धा मी अपशब्द निघत असेल तर या गोष्टीतून, पण मी सांगतो की लाज वाटायला पाहिजे की या हॉस्पिटलमध्ये जाऊन त्या हॉस्पिटलचा ओपनिंग करतायत। आज त्या बाजूचं फोर्टिज हॉस्पिटल नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालकीचं हॉस्पिटल पूर्णपणे त्यांनी त्या फोर्टिजच्या दावणीला बांधलेलं आहे। या पद्धतीने जर प्रशासनात जर एवढी जर धमक असेल गणेश नायकामध्ये तर त्या हॉस्पिटल ताब्यात घेऊन दाखवावं। आम्हाला जे पत्रिका पाठवण्यात आल्या त्या पत्रिका ज्या आयुक्तांनी काढलेल्या पत्रिका होत्या त्या पत्रिका नाहीत, आम्हाला पत्रिका वेगळ्याच पत्रिका काढण्यात आल्या। म्हणून आमचं त्याला हे आहे की ज्या कोणी आम्हाला जे पत्रिका पाठवल्या, ज्या सचिव विभागाने पत्रिका पाठवल्या असतील, जे प्रशासनाने काढलेली पत्रिका बाजूला ठेवून
वेगळी पत्रिका आम्हाला वाटण्यात आली, त्याच्यावरती कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे. दोन वेगवेगळ्या पत्रिका छापल्या होत्या का? दोन वेगळे आता आयुक्तांनी स्वतः सांगितलं, आयुक्तांनी स्वतः निवेदन केलं, आम्हाला सर्वांच्या समोर निवेदन केलं. आयुक्त स्वतः बोलले की ही पत्रिका मी छापलेली नाहीये, मी काढलेली पत्रिका, मी प्रशासनानं काढलेली पत्रिका होती, ती प्रशासनाची पत्रिका, ती बाजूला त्यांनी मला माहित नाही त्या बाबतीत, पण प्रशासनाची पत्रिका माझी वेगळी होती आणि ही पत्रिका विरोध करत आहेत. प्रशासन शिवसेनेच्या बाजूने असं नाही, प्रशासनाने प्रशासनाच्या पद्धतीनेच चालतायत आणि प्रशासन त्या पद्धतीने चालायला बघते. पण हे एक आपला हम करे सो कायद्याच्या माध्यमातून हे ज्या पद्धतीने प्रशासनाला दाबायला बघते, प्रशासनाला पण आम्ही आयुक्तांना सांगितलं, जर पुढच्या वेळेस तुम्ही टाकलेल्या नावाने दुसरी पत्रिका येत असेल तर याच्या अगोदरचे पण जे आयुक्त होते ते आयुक्त कार्यक्रमाला गेले नाही, मग तुम्ही कार्यक्रमाला जायची गरज नाही, पुढच्या वेळेस तुम्ही पण कार्यक्रमाला जाऊ नका जर असं जर डावळत असतील तर. प्रस्तावित केलं होतं की 1800 रुपये त्याला परीक्षेची म्हणजे ते एक्झामिन करण्याकरता फी द्यावी लागणार. माननीय महापौरांच्या उपस्थितीत सर्व पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की या ठिकाणी जो रुग्ण नवी मुंबई महापालिकेचा रहिवासी आहे याच्याकरता शून्य किमतीमध्ये त्याला ट्रीटमेंट मिळाली पाहिजे. आज डायलिसिस सेंटरचं उद्घाटन झालंय. खरं म्हणजे नवी मुंबईच्या या रुग्णालयामध्ये उद्घाटनानंतर आज प्रसन्न वाटण्याचा क्षण आज या ठिकाणी आलाय. त्यामध्ये महापौर आणि आरोग्य समिती सभापती, आयुक्त, इथले मुख्य वैद्यकीय अधिकारी यांचं मी कौतुक केलेलं आहे. अशाच प्रकारची सकस आणि सुरज सेवा लोकांना तुम्ही द्या, जेणेकरून जनतेला दिलेल्या शब्दाप्रमाणे ते पूर्ण होईल. एकूण कॅथलॅबचं उद्घाटन झालं. ज्या मुलांना दूध मिळत नाही अशा मुलांना दूध पेढीचं उद्घाटन झालं. पशु ट्रीटमेंट केंद्राचं उद्घाटन झालं. म्हणजे महानगरपालिका प्रगती पथावर आहे आणि लोकप्रतिनिधी आणि प्रशासन हातात हात घालून काम करतात आणि एकमेकांचा सन्मान करतात. त्याचं हे चांगलं उदाहरण आहे. भविष्य काळामध्ये या सेवा अधिक मिळतील असा माझा विश्वास आहे. माझं म्हणणे त्या शहरातील प्रशासनाचं आणि तिथल्या असलेल्या राजकीय शक्तींचं ते काम आहे आणि म्हणून मी सांगितलेलं की या ठिकाणी फोर्टिस, अपोलो, रिलायन्स सारखे दर द्या बाहेरच्या लोकांना. म्हणजे ते यांचे कधी कधी मी बघितलेले आपले पेशंट जमिनीवर झोपलेले आहेत आणि बाहेरचे पेशंट महाभाषिक रुग्णालयांची सेवा सगळ्यांना मिळणं गरजेचं आहे. हे देशाच्या नेतृत्वाची गरज आहे, राज्याच्या आणि प्रशासनाची, शहराच्या पण अपघात घडला तर एखाद्या ठिकाणी अपघाती लोकांसाठी आपल्या पेशंटना खाली करू, आपण खाली झोपा, त्यांना तुम्ही परंतु दररोजचं हे चालणार नाही. आणि म्हणून मी सांगितलेलं आहे की ठराव करा. काय टीका गणेश नाईकांवर करायची त्यांनी करू द्या. ज्या लोकांनी कर या शहराकरता दिलेला आहे त्या शहराच्या लोकांना वंचित ठेवून अन्य लोकांची बेजबाबदार जे लोक आहेत त्यांची पेशंटची जबाबदारी घ्यायची जबाबदारी नवी मुंबई महापालिकेची नाही. लोकांचं नाव घेतलं पत्रिकेमध्ये एक नाव आपलं चुकलं. पत्रिकेत मला नाही माहिती पत्रिकेत काय नाव आहे. या ठिकाणी जे उपस्थित आहेत त्या प्रत्येकाचं मी नाव घेतलेलं आहे. शेवटच्या टोकापर्यंत कोणी असतं उल्लेख नसता केला. आजवर तुम्ही बघा जे घटक त्या डायसवर आहेत त्या प्रत्येकाचा मी उल्लेख केलेला आहे. मी कधी चुकलेलो नाही. एकनाथ शिंदे हे पालकमंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत, बघा पत्रिकेत नाव असणार. या बाबतीतलं उत्तर तुम्हाला महापौर शासनाचा जी आर आहे ज्याप्रमाणे शासकीय कार्यक्रमांमध्ये आपण सर्व स्तरातल्या मंत्री, लोकप्रतिनिधींचा उल्लेख करतो, पण आपली महानगरपालिका ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे आणि जी आर प्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी नियमावली जी आहे ती आपण तंतोतंत पाळलेली आहे आणि त्याच पद्धतीने आपण ही पत्रिका छापलेली आहे ज्याच्यामध्ये स्थानिक मंत्री आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत आणि लोकप्रतिनिधी आहेत, सर्व समित्यांचे सभापती आहेत. त्याच्यावर कुठला प्रोटोकॉल चुकीचा आपण याच्यात दिलेला नाहीये. प्रोटोकॉल जो असायला पाहिजे त्या प्रोटोकॉल प्रमाणे पत्रिका छापलेली आहे. आपल्याला पाहिजे असेल तर मी तो जी आर आपल्याला देऊ शकते.